मी आदिवासी नेता म्हणून संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो की आजपर्यंत आदिवासी समाजाने किंवा जमातीने कोणत्याही जातीच्या आरक्षणमध्ये किंवा कोणाच्याही जागेवर असेल, संपत्तीवर असेल, आम्ही कधीच आक्रमण किंवा अतिक्रमण केलं नाही. हा आमचा इतिहास आहे, आमचा अनुवंशिक गुण आहे. साम्राज्यवादी वृत्ती ट्रायबल मध्ये नाही. मग जे अर्थ आम्ही कोणत्या समाजाला डिस्टर्ब करत नाही, कोणत्या आरक्षणाला धक्का लावत नाही, कोणाचं काही शोषण घेत नाही. शोषण वृत्ती आमच्याकडे नाहीये. मग असा जो समाज, जो प्रस्थापित समाज आहे, बंजारा समाज, त्या समाजामध्ये आमचे मित्र पण आहेत. त्या समाजाला ऑलरेडी राज्य सरकारने 3% आरक्षण स्वतंत्रपणे दिलेलं आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती अबकड मिळून टोटल त्यांचं 11% आरक्षण आहे. विशेषतः राज्य सरकारमध्ये असा शासन निर्णय आहे की कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक किंवा नोकरीच्या जागा असतील तर 11% मध्ये जे 4 घटक आहेत, विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती क ड ब क ड, या सर्व जाती जमातींचं 11% मध्ये इंटर एक्सचेंजिंग त्याचं होतं. म्हणजे या जमातीची जर जागा भरली नाही तर त्या जमातीला मिळते, या जातीची जागा भरली त्या जातीला मिळतं. म्हणजे 4 घटकांमध्ये 4 गट मध्ये त्यांचं आरक्षण फिरतं. 11% आरक्षण आहे ना, कशाला तुम्ही दुसरीकडे मागतात? जर आमचं 60% आहे, आमच्याकडे ऑलरेडी 160-70 आमच्या जमाती आहेत टोटल उपजमाती मिळून. आमची लिस्ट जरी 45 जमातीची असली तरी टोटल उपजमाती 150च्या आसपास आहेत. आमचे 150 जमातींना 7% आरक्षण आहे. व तुमचे फार समाज जाती कमी आहेत, तुमची लोकसंख्या किती मला काय देशील लेनदेन नाही, पण तुम्हाला 11% आरक्षण आहे ना. तुम्ही ट्रायबलची आयडेंटिटी का मागताय? माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला समाज म्हणून तुमची आयडेंटिटी आहे, तुमचे सामाजिक वैशिष्ट्य परंपरा आहे. तुम्हाला सरकारने त्या वेळेसचे आयोग, त्या वेळेसचे शासन यंत्रणेने तुम्हाला न्याय दिलेला आहे. केंद्राच्या यादीमध्ये आपण इतर मागासवर्गीयाच्या यादीमध्ये आहोत. मग कशाला तुम्ही आदिवासींच्या यादीमध्ये घुसतात?